Good afternoon, student. Capacitance of the parallel plate capacitor without and with dielectric medium between the plates. हे आर्टिकल आपल्याला आज बघायचं आहे. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत मुलांनो. तर पहिलं त्यातलं ए आर्टिकल आपण बघणार आहोत. एक्सप्लेन द डेरिवेशन फॉर द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटन्स और कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाऊट डायइलेक्ट्रिक. ठीक आहे. त्यासाठी आकृती 1.28 मध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथं ही एक प्लेट आहे P1, दुसरी प्लेट आहे P2. ह्याच्यावर प्लस क्यू चार्ज आहे, ह्याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. ह्याच्या अनुषंगाने येणारी प्लस सरफेस चार्ज डेन्सिटी, मायनस सरफेस चार्ज डेन्सिटी. P आणि P2 ह्या दोघांमधलं डिस्टन्स D आहे. P आणि P2 हे दोन ज्या प्लेट आहेत P1 P2 या प्लेटचा एरिया हे आहे A आहे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेरच्या फील्डची ही किती आहे 0 होते, मायनस प्लस. आणि इंटरनल मात्र ती विदाऊट नॉन झिरो म्हणजे झिरो नाही. ठीक आहे. तर ॲज शोन इन फिगर 1, P1 and P2 are the two plates. Distance between P1 and P2 is D. Charge on P1 is plus Q. Charge on P2 is minus Q. Density on surface charge density sigma on plate P1 is plus sigma, on plate P2 minus sigma is the electric field intensity. Second plate P2 is connected to the earth. ठीक आहे. पुढे जाऊया. Consider a parallel plate capacitor consisting of two conducting plates P1 and P2, each of area A. D is the distance between the two plates. The plates are separated by a distance D. ठीक है. The plates are insulating like paper. Plates are separated by insulating material medium like air, mica, etc. ठीक है. One of the plate is insulated and other is earthed as shown in figure 1.8. Plus Q charge on the plate P1, minus Q charge on plate P2. The outer region of the electric field due to the two charged plates cancel with each other. So net field is equal to 0. ठीक आहे. म्हणून E इज इक्वल टू काय असेल मुलांनो, सिग्मा अपॉन 2 ॲप्सिलॉन 0 मायनस सिग्मा अपॉन 2 ॲप्सिलॉन 0. प्लस मायनस कटले एकमेकांसोबत इज इक्वल टू 0. In the inner region between the two plates is the electric field due to the two charged plates add up. That's why the net field is equal to E is equal to sigma upon 2 epsilon 0 plus sigma upon 2 epsilon 0 is equal to 2 times sigma upon 2 epsilon 0. 2 get cancelled, so E is equal to काय मिळेल इक्वेशन मुलांना आपल्याला E is equal to 1 Q sigma upon epsilon 0 is also equal to Q by epsilon 0. ठीक आहे. The direction of the E in the form of the is from positive to negative plate. त्याच्यानंतर मुलांनो V काय आहे, पोटेन्शियल आहे दोन प्लेटच्या अक्रॉस असणार. अँड E इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे E इज इक्वल टू V बाय D. सो V इज इक्वल टू E इंटू D. ही वरच्या इक्वेशनमधली Eची किंमत इथं ठेवू म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, V इज इक्वल टू Q बाय A ॲप्सिलॉन 0 इंटू D. पुन्हा कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आपल्याला काढायचा आहे म्हणून कॅपॅसिटी इज इक्वल टू काय असेल, Q बाय V अकॉर्डिंग टू डेफिनेशन. आपल्याला क्यूची किंमत Q माहिती आहे, V माहिती आहे, मग Vची किंमत ठेवली इक्वेशनमध्ये म्हणजे काय मिळालं, C इज इक्वल टू Q बाय QT अपॉन A ॲप्सिलॉन 0 हा Q डिवायडेड बाय हा V. मग हा भागाकाराचा भागाकारामधला A ॲप्सिलॉन 0 वर जाईल. ॲप्सिलॉन 0 काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. मग
ए ॲप्सिलॉन 0 अपॉन डी हे इक्वेशन आपल्याला मिळतं, म्हणजे सी इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन 0 अपॉन डी. दिस इक्वेशन नंबर 3 इज कॉल्ड ॲज ए कॅपॅसिटी ऑफ द is the derivation for the capacity of the capacitance when dielectric field without dielectric material in between the dielectric material ची स्लॅब आपण त्या दोन प्लेटमध्ये कॅपॅसिटरच्या ठेवली नाही त्यावेळेस त्याचं डेरिव्हेशन आहे. आता दुसरं म्हणजे बी, कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ ए डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. बघा मुलांना आकृती दाखवल्याप्रमाणे एक प्लेट आहे P1, दुसरी प्लेट आहे P2. ह्याच्यावर असणारा चार्ज प्लस क्यू, ह्याच्यावर असणारा चार्ज मायनस क्यू, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आपण काय ठेवलेलं आहे, एक स्लॅब ठेवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर P2 आपण कशाला कनेक्ट केलेला आहे, आर्थला कनेक्ट केलेला आहे. आता इथं ह्या दोन पोटेन्शियलच्या अनुषंगाने असणारा इलेक्ट्रिक फील्ड जो आहे E0 कन्सिडर केला आहे. आणि ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे डायलेक्ट्रिक मटेरियल आपण एखाद्या फील्डमध्ये ठेवत नाही त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे एकमेकांच्या सोबतच असतात, त्यांच्यामध्ये डिफरन्स नसतो, ते सेपरेट नसतात. परंतु ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या फील्डमध्ये हे डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवलेलं आहे तेव्हा ह्या मटेरियलमधले पॉझिटिव्ह चार्ज या साईडला शिफ्ट होतात, पॉझिटिव्ह चार्ज या साईडला शिफ्ट होतात आणि निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातात फील्डच्या. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं डायपोल मोमेंट तयार होऊन पोलरायझेशन होतं आणि इंड्युस्ड चार्जेस विल बी क्रिएटेड. आणि हे इंड्युस्ड चार्ज मायनस क्यू पी आणि प्लस क्यू पी ह्या अक्षराने इथं डिनोट केलेले आहेत. यांची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी EP ह्या अक्षराने इथे डिनोट केलेली आहे. लक्षात आलं मुलांना. नंतर ह्या स्लॅबची थिकनेस T ने डिनोट केलेली आहे आणि ह्या प्लेटमधलं अंतर D ने डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचं डेरिव्हेशनकडे आपण वळूया. तर C0 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे आपल्या प्रिव्हियस नॉलेजनुसार C0 इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन 0 अपॉन डी हे इक्वेशन आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर मुलांनो E0 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. कशाची इलेक्ट्रिक फील्ड आहे E0? दोन प्लेटमध्ये असणाऱ्या ह्याची. मग दोन प्लेटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची जी इंटेन्सिटी आहे ती E0 डिनोट केला आहे आणि V0 त्याचं पोटेन्शियल आहे. V0 इज इक्वल टू काय, E0 इंटू डी. ठीक आहे. म्हणून E0 इज इक्वल टू सिग्मा अपॉन ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन 0. ठीक आहे. तिथं C म्हणजे काय, सिग्मा म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. ओके. डेरिव्हेशनमध्ये पुढे बघूया. लेट ए डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ थिकनेस T विच इज लेस दॅन D. आकृतीमध्ये आपण पाहिलेलंच आहे. ठीक आहे. So the field E0 polarizes a dielectric insulating charges minus Q on the left side and plus Q on the right side. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे these induced charges set up a field EP inside the dielectric material. So this EP is equal to sigma P upon epsilon 0 will be also equal to QP upon A epsilon 0 where QP is equal to म्हणजे काय, Q sigma is equal to QP upon A according to definition. So net field E inside the inside the dielectric reduces to E0 minus EP. म्हणून E0 ची माहिती आहे आपल्याला किंमत आणि EP ची माहिती आहे. त्या दोन्ही किमती ठेवल्यावर आपल्याला E इज इक्वल टू काय मिळेल, Q अपॉन A0 ए ॲप्सिलॉन 0 के म्हणजे काय आहे, इथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे मुलांना. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कॅपॅसिटरच्या प्लेटमधला पोटेन्शियल V इज इक्वल टू काय असणार आहे, ॲप्सिलॉन 0 E0 इंटू dt मायनस टी प्लस E ऑफ टी. ह्याच्या सगळ्या इक्वेशनच्या किमती जर ठेवल्या तर आपल्याला इक्वेशन मिळेल तर V इज इक्वल टू Q A ॲप्सिलॉन 0 D मायनस टी प्लस T मायनस K. ठीक आहे. द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर ऑफ द इनप्रोडक्ट ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवलेली आहे दोन प्लेटमध्ये तेव्हा त्याचं कॅपॅसिटन्सचं इक्वेशन काय असेल, C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यूची किंमत क्यूच राहील, व्हीची किंमत क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन 0
डी मायनस टी प्लस डी बाय के, त्यानुसार टी बाय के पाहिजे इथं प्लस टी बाय के आणि त्यानुसार मुलांनो आपल्याला सी इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन 0 डी मायनस टी इज इक्वल टू प्लस डी बाय के हे इक्वेशन इथं मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 स्पेशल केस आहेत मुलांनो. पहिली केस, इफ द डायलेक्ट्रिक फील्ड्स विथ द एंटायर स्पेसमध्ये जर डायलेक्ट्रिक टाकलं तर टी इज इक्वल टू डी होईल, म्हणून सीचं इक्वेशन काय मिळेल आपल्याला मुलांनो, ए ॲप्सिलॉन 0 के डिवायडेड बाय डी. ठीक आहे. त्याच्यामध्ये के म्हणजे काय, केचे डेफिनेशन आपल्याला बऱ्याच करता येतील. त्यापैकी एक डेफिनेशन म्हणजे 2 कॅपॅसिटन्सचा रेशो के कॉन्स्टंट. ठीक आहे. दुसरी केस, इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ द n डायलेक्ट्रिक स्लॅब्स, thickness is T1, T2 up to Tn. This arrangement is equivalent to the capacitors connected in series as shown in figure 1.30 मध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा मुलांनो, हा एक टर्मिनल ए आहे, हा दुसरा टर्मिनल बी आहे आणि यांच्यामध्ये सिरीजमध्ये आपल्याला हे डायलेक्ट्रिक हे दिसत आहेत, कॅपॅसिटर्स दिसत आहेत. त्याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय राहील मुलांनो, त्याचं इक्वेशन राहील सी इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय टी बाय K1 प्लस T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 प्लस डॉट 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 Tn बाय Kn. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी स्पेशल केस असेल मुलांनो, इफ द अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ ए कॅपॅसिटर्स इन द पॅरलल विथ द प्लेट्स एरिया A1 A2 A3 A4. त्याच्यामध्ये त्याचं इक्वेशन काय राहील तर सी इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन 0 Dn इन ब्रॅकेट K1 प्लस K2 प्लस डॉट 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 Kn. त्याच्यानंतर चौथी स्पेशल केस आहे मुलांनो, इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ द कंडक्टिंग स्लॅब देन सी इज इक्वल टू डी अपॉन, म्हणजे कंडक्टिंग स्लॅबमध्ये केची व्हॅल्यू काय असते, इन्फिनिटी, म्हणून सी इज इक्वल टू इक्वेशन काय मिळेल, डी अपॉन डी मायनस टी इंटू C0. ओके. तर अशा प्रकारे मुलांनो इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा लेसन आपला इथं संपलेला आहे. ह्याच्यावरची परीक्षा पुढच्या तासामध्ये घेण्यात येईल. ह्या लेसनचं प्रिपरेशन करा. हा चॅप्टर विथ न्यूमेरिकल प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके.